नमस्कार. आपण जर शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी आरटीई प्रवेशाचा अर्ज भरणार असाल तर ही माहिती आपल्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. कारण यावर्षी नियमांमध्ये काही मोठे बदल झाले आहेत जे आपण आता सविस्तरपणे समजून घेणार आहोत. चला तर मग आरटीई प्रवेशासाठी अर्ज करण्यापूर्वी प्रत्येक पालकाने नक्कीच जाणून घ्यायला हवेत असे कोणते महत्त्वपूर्ण नवीन नियम आले आहेत त्यावर एक नजर टाकूया. तर बघा, 13 फेब्रुवारी 2026ला एक सरकारी परिपत्रक आले आणि त्यानुसार 2 खूप मोठे बदल करण्यात आलेत आणि याचा थेट परिणाम शाळा निवडण्यावर आणि अर्ज करण्याच्या पद्धतीवर होणार आहे. चला, यातला जो पहिला बदल आहे ना, तो आहे शाळा निवडण्याच्या अंतराबद्दल, म्हणजे डिस्टन्स क्रायटेरिया. यामुळे आपल्याला अर्ज करताना किती शाळांचे पर्याय उपलब्ध असतील हे ठरणार आहे. फरक खूप मोठा आहे. म्हणजे आधी कसं होतं की घरापासून 3 किलोमीटरच्या परिसरातल्या शाळा आपल्याला निवडता येत होत्या, पण आता तो नियम बदललाय आणि आता फक्त 1 किलोमीटरच्या आतल्या शाळाच पर्याय म्हणून दिसतील. त्यामुळे हा मुद्दा नीट लक्षात ठेवा. हो, बरोबर ऐकलंय. फक्त 1 किलोमीटर. याचा अर्थ असा की जेव्हा आपण आरटीई पोर्टलवर अर्ज भरायला जाल तेव्हा आपल्या घराच्या पत्त्यापासून फक्त 1 किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये येणाऱ्या शाळांचीच यादी दिसेल. आता वळूया दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या बदलाकडे. मागच्या वर्षापर्यंत कसं होतं की अर्ज भरताना कागदपत्र अपलोड करायची गरज नव्हती, पण आता तसं नाहीये. या वर्षीपासून अर्ज भरतानाच सगळी कागदपत्र स्कॅन करून अपलोड करणं बंधनकारक केलं आहे. मग साहजिकच प्रश्न येतो की नक्की कोणती कागदपत्र तयार ठेवायची. चला, आपण त्याची एक संपूर्ण यादीच पाहूया, म्हणजे ऐनवेळी आपली धावपळ होणार नाही. ही 3 कागदपत्र तर अगदी मूलभूत आहेत. हे सगळ्यांनाच लागणार आहेत. मग प्रवर्ग कोणताही असो, पालकांपैकी कुणा एकाचं आधार कार्ड, मुलाचा जन्माचा दाखला आणि रहिवासाचा पुरावा हे तयारच ठेवा. आणि हो, जे पालक भाड्याच्या घरात राहतात त्यांनी जरा विशेष लक्ष द्या. पत्त्याच्या पुराव्यासाठी आता साधा म्हणजे नोटरी केलेला रेंट ॲग्रीमेंट अजिबात चालणार नाही. त्यासाठी आता सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये केलेला नोंदणीकृत भाडेकरारच लागेल. ही तर झाली सगळ्यांसाठीची कागदपत्र. पण या व्यतिरिक्त जर आपण सामाजिक वंचित गट, दिव्यांग किंवा आर्थिक दुर्बळ गट यांसारख्या विशिष्ट प्रवर्गातून अर्ज करत असाल तर त्यासाठी लागणारी ही अतिरिक्त प्रमाणपत्र सुद्धा अर्जासोबत जोडावी लागतील. जे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातून अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखल्याबद्दल एक महत्त्वाची अट आहे. हा दाखला तहसीलदारांनी दिलेला असावा, त्यावर वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असावं आणि तो 2023-24 किंवा 2024-25 याच आर्थिक वर्षातला असावा. ठीक आहे, कागदपत्रांचं तर सगळं कळलं, पण हे सगळं करायला वेळ किती आहे? म्हणजे अर्ज कधी करायचा आणि कोण करू शकतं? चला, आता महत्त्वाच्या तारखा आणि पात्रतेचे निकष पाहूयात. या तारखा तर कॅलेंडरमध्ये लगेच नोंद करून ठेवा. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 17 फेब्रुवारी 2026ला सुरू होईल आणि 10 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. आणि एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवली पाहिजे की संपूर्ण प्रवेश प्रक्रिया फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी आहे. म्हणजे राज्याबाहेरील पालक यासाठी अर्ज करू शकत नाहीत. चला तर मग या सगळ्या माहितीचा एकदा पटकन आढावा घेऊया. यातून नेमके कोणते मुद्दे आहेत जे आपल्याला अजिबात विसरायचे नाहीत? फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. शाळा निवडायचं अंतर आता फक्त 1 किलोमीटर आहे. 2. सगळी कागदपत्र अर्ज भरतानाच ऑनलाईन अपलोड करायची आहेत. आणि 3. अर्ज करण्याची मुदत 17 फेब्रुवारी ते 10 मार्च 2026 आहे. तर ही होती आरटीई प्रवेशाच्या नवीन नियमांबद्दलची सगळी महत्त्वाची माहिती. आपल्याला अशीच अचूक आणि सोप्या भाषेतली माहिती मिळवत राहायची असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.